Hello, this is Dr. Akshada. I am teaching you subject midwifery and gynecology. We are on chapter 3rd, that is assessment and management of pregnancy antenatal. Okay, so till yesterday we have seen pregnancy, physical examinations to be done, antenatal care. Okay, so yesterday I told you about high risks during pregnancy. So today let's see what is the screening and assessment of high risk. What are the high risks that are associated with pregnancy? Okay, so in pregnancy, which is at risk for serious complication, is considered to be a high risk pregnancy. म्हणजे ज्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील, ओके, त्या प्रेग्नन्सीला युजली आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी बोलतो. All pregnancies should be evaluated to determine whether there are or will be risk factors. If assessment of risk is done beforehand, it enables high-risk patient to be referred to a perinatal center before delivery, thereby significantly decreasing neonatal morbidity and mortality rates. म्हणजे जर का आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ह्याच्यामध्ये ह्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा ही हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे, तर आपण इफ नॉट अप्लिकेबल इन अ हॉस्पिटल वी कॅन सेंड इट टू हायर सेंटर फॉर डिलिव्हरी. ओके, त्याच्याने मॅटर्नल ॲज वेल एज निओनेटल मोर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी दोन्ही कमी होतात. ठीक आहे. Major benefit of screening and assessment of high-risk mothers is if the problem or any complicating factor is detected earlier, there are better chances for mother to deliver a healthy baby. ओके, म्हणजे जर का आपल्याला पहिलंच कळालं की ह्याच्यामध्ये हे हाय रिस्क आहेत, ओके, सो ते आपल्याला हेल्प करू शकतात टू प्रिव्हेंट दोज. ठीक आहे. प्रिव्हेंट द कॉम्प्लिकेशन्स ड्युरिंग लेबर, डिलिव्हरीच्या वेळेस होणारे प्रॉब्लेम्स आपण बिफोरहँड आपण त्यांना ॲट सम पर्सेंटेज आपण त्याला कमी करू शकतो. त्याच्यासाठी स्क्रीनिंग आणि असेसमेंट ऑफ हाय रिस्क खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. आता हाय रिस्क केसेस काय काय असतात, तर त्याच्यात पहिलं आपण बघणार हाय रिस्क केसेस पण डिफरंट पार्ट्समध्ये, म्हणजे लाईक मदर रिलेटेड असेल, बेबी रिलेटेड असेल, तसं आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. ओके, सो हाय रिस्क केसेसमध्ये फर्स्ट आपण बघणार ऑब्स्ट्रॅटिकल हिस्ट्री रिव्हिलिंग. ठीक आहे. सो ह्याच्यात फर्स्ट आहे ऑब्स्ट्रॅटिकल हिस्ट्री रिव्हिलिंग. मग ह्याच्यामध्ये आपण बघणार प्रिव्हियस चाइल्ड बर्थ, प्रिव्हियस निओनेटल डेथ और प्रिव्हियस प्रीमॅच्युअर इन्फंट. ठीक आहे. सो जर का मल्टीग्रॅविडा पेशंट असेल, मल्टीपॅरा पेशंट असेल, ठीक आहे, तर तिच्यामध्ये आपण तिच्या प्रिव्हियस चाइल्ड बर्थबद्दल विचारणार. ठीक आहे. म्हणजे तिचं जे पहिलं चाइल्ड बर्थ होतं, व्हॉट वॉज द टाईप ऑफ डिलिव्हरी, सिझेरियन होतं का नॉर्मल होतं, तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स होते का, हे सगळं आपण विचारणार. देन प्रिव्हियस निओनेटल डेथ, जर का अबॉर्शन झालेलं असेल, जर का निओनेटल दॅट इज आफ्टर डिलिव्हरी जेव्हा बेबी लहान होतं, जर का त्या बेबीची डेथ झाली असेल, तर व्हॉट आर द रिझन्स की ते डेथ झालेली आहे, काही जेनेटिक इश्यूज होते का. ठीक आहे. या फिर प्रीमॅच्युअर इन्फंट, प्रिव्हियस प्रीमॅच्युअर इन्फंट, जी लास्ट डिलिव्हरी होती ती प्रीमॅच्युअर बेबी होतं का, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑब्स्ट्रॅटिकल हिस्ट्री रिव्हिलिंगमध्ये बघणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे हिस्ट्री ऑफ रिकरंट अबॉर्शन्स. हिस्ट्री ऑफ recurrent abortions. ठीक आहे. सो फिटल ब्लड ट्रान्सफ्युजन फॉर हिमोलायटिक डिझीजेस, म्हणजे जर का रिकरंट अबॉर्शन्स होतात आणि त्याच्यात काही जेनेटिक इश्यूज असतील, तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. कधी कधी काय होतं, प्रिव्हियस अबॉर्शन झाल्यामुळे ब्लड असतं, ओके, ते नेक्स्ट ह्याच्यामध्ये फिटल ब्लड ट्रान्सफ्युजन होतं, त्याच्याने हिमोलायटिक डिझीजेससुद्धा लास्ट प्रेग्नन्सीची ह्या प्रेग्नन्सीमध्ये येण्याचे चान्सेस असतात. ओके, सो त्याच्यासाठी हिस्ट्री ऑफ रिकरंट अबॉर्शनसुद्धा घेणं इम्पॉर्टंट आहे. इट इज ऑल्सो हाय रिस्क फॅक्टर. ठीक आहे. देन मेडिकल हिस्ट्री ऑफ मदर, मेडिकल हिस्ट्री ऑफ मदर. आता मेडिकल हिस्ट्री ऑफ मदर सुद्धा घेणं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज काही मॅटर्नल इलनेस असेल, ठीक आहे, आईला डायबिटीज असेल किंवा हायपरटेन्शन असेल, त्याचे इफेक्ट बेबीवर होतात. ठीक आहे. सो ह्या इलनेसबद्दल आपल्याला माहीत असणं इम्पॉर्टंट असतं. क्रॉनिक हायपरटेन्शन, ॲबनॉर्मल PAP टेस्ट, इन्स्युलिन डिपेंडंट डायबिटीज, रिनल डिझीजेस, RH आयसो इम्युनायझेशन, ह्या ज्या डिझीजेस आहेत त्या जर का मदरला असतील तर त्याचा रिस्क प्रेग्नन्सीवर किंवा फिटसवर होतो. ठीक आहे. नेक्स्ट इज मॅटर्नल फिजिकल रिस्क फॅक्टर्स.
maternal physical risk factors. त्याच्यामध्ये इनकम्पिटंट सर्विक्स आणि युट्राइन मालफॉर्मेशन्स. ठीक आहे. सो फिजिकली जर का मदरचं युट्रस इज नॉट कॅपेबल ऑफ कंटिन्युइंग द प्रेग्नन्सी किंवा सर्विक्स असेल तर दॅट इज नॉट ओपनिंग प्रॉपरली, इनकॉम्पिटंट असेल मतलब ओपनिंग क्लोजिंग सर्विक्सचं नीट नसेल तर दॅट कॅन बी अ हाय रिस्क प्रेग्नन्सी. ठीक आहे. देन रिस्क फॅक्टर्स इन करंट प्रेग्नन्सी. फिफ्थ आहे रिस्क factors in current pregnancy. ह्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. मॉडरेट टू सिव्हिअर प्री एक्लेम्शिया. प्री एक्लेम्शिया इज hypertension in pregnancy is known as eclampsia. Okay. Polyhydramnios or oligohydramnios, placenta previa, multiple pregnancies, abruptia placenta, abnormal fetal position. ठीक आहे. These are the risk factors in current pregnancy. ठीक आहे. सो आपण बघितलं स्क्रीनिंग अँड असेसमेंट ऑफ हाय रिस्क. त्याच्यामध्ये आपण बघितलं ऑब्स्ट्रॅटिकल हिस्ट्री रिव्हिलिंग, म्हणजे जर का मल्टीग्रॅव्हिडा असेल मदर तर तिचं जे लास्ट प्रेग्नन्सी आहे त्याचे काय काय कॉम्प्लिकेशन्स होते किंवा नव्हते. ठीक आहे. देन हिस्ट्री ऑफ रिकरंट अबॉर्शन्स असतील तर व्हॉट वॉज द रिझन फॉर दॅट, काही जेनेटिक रिझन होतं का. मेडिकल हिस्ट्री ऑफ मदर. मेडिकल हिस्ट्रीमध्ये आपण बघितलं पेशंटला हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, रिनल डिझिजेस आहे. ठीक आहे. मॅटर्नल फिजिकल रिस्क फॅक्टर्समध्ये आपण बघितलं की मालफॉर्म्ड युट्रस आहे. ओके. किंवा इनकम्पिटंट सर्विक्स आहे तर इट कॅन बी अ रिस्क फॅक्टर. ठीक आहे. देन हाय रिस्क फॅक्टर्स इन करंट प्रेग्नन्सीमध्ये आपण इक्लेम्शिया, प्री एक्लेम्शिया बघितला, ॲब्रप्ट ऑफ प्लॅसेंटा बघितला. ठीक आहे. सो दीज आर द स्क्रीनिंग ऑफ हाय रिस्क. ह्या सगळ्या केसेसमध्ये प्रेग्नन्सी कॅन बी हाय रिस्क अँड देअर कॅन बी कॉम्प्लिकेशन्स इन प्रेग्नन्सी. ओके. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत रिस्क अप्रोच अँड स्क्रीनिंग ऑफ केसेस. रिस्क अप्रोच अँड स्क्रीनिंग ऑफ केसेस म्हणजे त्या जे काही रिस्क आहे त्याला आपण कसं सॉल्व करणार. ठीक आहे. रिस्क अप्रोच अँड स्क्रीनिंग ऑफ केसेस. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आहे इन अर्ली प्रेग्नन्सी द थिंग्स दॅट आर टेकन इन टू अकाउंट आर ब्लड टेस्ट, एक्सेसिव्ह वेट गेन, प्री एक्झिस्टिंग हायपरटेन्शन, excessive amount and decreased amount of amniotic fluid, and other approaches which should be followed for high risk cases are maternal serum alpha fetoprotein, chronic virus sampling, ठीक आहे, कॉर्डोसेंटेसिस, ट्रिपल टेस्ट, एमिनोसेंटेसिस. हे सगळ्याबद्दल आता आपण डिटेलमध्ये बघूयात. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट येतं ब्लड टेस्ट. प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर काही ब्लड टेस्ट करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एबीओ, आर एच ब्लड ग्रुपिंग, ब्लड शुगर लेवल्स, HB लेवल हे सगळे बघतो. ठीक आहे. देन एक्सेसिव्ह वेट गेन ऑफ द मदर. एक्सेसिव्ह वेट गेन ऑफ द मदर असू शकतं, त्याच्याने लेबरला किंवा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. देन आहे प्री एक्झिस्टिंग हायपरटेन्शन, म्हणजे आईला ऑलरेडी जर का हायपरटेन्शन असेल तर ती प्री एक्लेम्शियामध्ये जाण्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट आहे एक्सेसिव्ह म्हणजे इन्क्रीज्ड अमाऊंट और डिक्रीज्ड अमाऊंट ऑफ ॲम्नियोटिक फ्लुइड. तो दोन्हीही केसेसमध्ये फिटसला प्रॉब्लेम होऊ शकतो और ते हाय रिस्क प्रेग्नन्सी होऊ शकते. ठीक आहे. आता नेक्स्ट ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे बेसिक पॅथॉलॉजिकल चेंजेस जे आईमध्ये होऊ शकतात. आता आपण नेक्स्ट बघूयात मॅटर्नल सीरम अल्फा फिटोप्रोटीन. मॅटर्नल सीरम अल्फा फिटोप्रोटीन. आता MSAFP काय आपण हे बघूयात. ठीक आहे. इन अल्फा फिटोप्रोटीन टेस्ट ऑफ मॅटर्नल सीरम अँड ॲम्नियोटिक फ्लुइड इज डन. It is done if the woman is having high risk of having a baby with a neural tube defect or other congenital defect.
If AFP level is high, indicates it fetal pathology, and if level is low, it is suggestive of Down syndrome. In certain cases, the MSAFP level is increased, such as multiple pregnancies, calculation of wrong gestational age, open neural tube defects, renal anomalies, etc. In short, ह्याच्यामध्ये काय असतं, मॅटर्नल सिरम आणि ॲमनिओटिक फ्लूइड दोघांना टेस्ट केलं जातं. ओके, हे कोणामध्ये केलं जातं, त्या लेडीज, त्या फिमेल पेशंट्समध्ये जिच्यामध्ये बेबीला न्यूरल ट्यूब डिफेक्ट और रिनल डिफेक्ट और कंजेनायटल डिफेक्ट असण्याचे चान्सेस वाटतात. ठीक आहे, ह्यांच्यामध्ये MSAFP टेस्ट केली जाते. जर का इन्क्रीज असेल तर फिटल पॅथॉलॉजी आहे असं कन्सिडर केलं जातं, आणि MSAFPची लेवल कमी असेल तर डाऊन सिंड्रोम आहे असं बघितलं जातं. आता MSAFP इन्क्रीज्ड कशामध्ये येऊ शकतो, मल्टिपल प्रेग्नन्सीजमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, जेस्टेशनल एजचं कॅल्क्युलेशन रॉंग झालं तरीही पण येऊ शकतो. ओपन न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स किंवा काही रिनल ॲनॉमलीज जर का बेबीला असतील तर MSAFPचे लेवल वाढून येते. ठीक आहे, आता टाइम ऑफ परफॉर्मिंग टेस्ट, ही टेस्ट कधी केली जाते, 15th to 18th वीकच्या मध्ये केली जाते. ठीक आहे, MSAFP 15 to 18 वीक्सच्या मध्ये केली जाते. ओके, नेक्स्ट आहे कोरियोनिक वायरलेस सॅम्पलिंग. कोरियोनिक वायरलेस सॅम्पलिंग. आता ह्याच्यामध्ये काय आहे, in this the sample of chorionic villi is taken under the guidance of ultrasound. Few villi can be collected from chorion fundusum transcervically and transabdominally of needle into the maternal abdomen through the uterine wall and into the placental tissue. Diagnosis obtained by 24 hours. Positive thing about this test is that results are obtained early, and if termination is required, it can be done in first trimester only. The test is also associated with fetal loss, limb deformities, vaginal bleeding. Apart from the risk of miscarriage, there is risk of infection and amniotic fluid leakage. Resulting amniotic fluid leak can develop into a condition known as oligohydramnios, which is low amniotic fluid level. Okay, so chorionic villi sampling सुद्धा आपल्याला जे congenital deformities आहे तेच दाखवतं. But this is good, it is considered good because ही आपल्याला अर्ली टाईममध्ये केली जाते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सर्विक्स थ्रू किंवा वुमनच्या ॲब्डॉमेन थ्रू लिडल इन्सर्ट केली जाते. तिथून कॉर्निक विलाई कलेक्ट केलं जातं आणि त्याला टेस्ट केलं जातं. आता ह्याच्यात चान्सेस हे असतात की ड्यू टू पंक्चर ॲमनियोटिक फ्लुइड लॉस होऊ शकतो. ठीक आहे, बट इट गिव्स रिझल्ट्स अर्ली, सो हे आपण जास्त कन्सिडर करतो. ठीक आहे, नेक्स्ट इज कॉर्डोसेंटेसिस. Chordocentesis. In this, fetal blood sample is taken in pregnancy to check for any chromosomal abnormality or blood affecting disorder. A needle is inserted through the maternal abdomen under the guidance of ultrasound to puncture the umbilical vein and collect 0.5 to 2 ml of fetal blood. This test may lead to preterm labor, abortion, or intrauterine death of the fetus. Okay, so कॉन्डोसेंटेसिस मध्ये काय केलं जातं, तेच ॲबनॉर्मॅलिटीज काही आहे का चेक करण्यासाठी. बट ह्याच्यामध्ये वुमनच्या ॲब्डॉमेन थ्रू निडल इन्सर्ट करून अम्बिलिकल कॉर्डमधनं 0.5 to 2 ml ब्लड कलेक्ट केलं जातं आणि त्याची टेस्ट केली जाते. ओके, आता ह्याच्यामध्ये प्रीटर्म लेबर, ॲबॉर्शन आणि इंट्रायुट्राईन डेथ ऑफ द फिटसचा रिस्क असतो. ठीक आहे, ह्याचा टाईम ऑफ टेस्ट आहे आफ्टर 18 वीक्स. आफ्टर 18 वीक्स ही टेस्ट केली जाते. ठीक आहे, नेक्स्ट आहे ट्रिपल टेस्ट. दिस टेस्ट इंक्लूड्स कॉम्बिनेशन ऑफ 3 टेस्ट: मॅटर्नल सीरम, अल्फा फिटोप्रोटीन HCG and unconjugated estriol. This test tell about presence of Down syndrome. ठीक आहे, सो ट्रिपल टेस्ट मेनली केली जाते डाऊन सिंड्रोम चेक करण्यासाठी. ठीक आहे, आणि ही केली जाते 16 to 18th वीकमध्ये. म्हणजे जर का फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री असेल ऑफ डाऊन सिंड्रोम किंवा डॉक्टरला असं एक डाऊट असेल की फिटसला डाऊन सिंड्रोम असू शकतो, तर त्याच्यामध्ये ही ट्रिपल टेस्ट केली जाते. ठीक आहे, नेक्स्ट इज ॲमिनोसेंटेसिस.
What is amniocentesis? In this, there is aspiration of amniotic fluid via the transabdominal insertion of a fine needle into the amniotic cavity. ओके, म्हणजे amniotic cavity मधून amniotic fluid जे आहे ते ॲस्पिरेट केलं जातं आणि त्याच्यावर टेस्ट केलं जातं. आता amniocentesis कधी केलं जातं? If we want to confirm indication of Down syndrome and certain other defects, वुमन प्रिव्हियसली हॅव्हिंग क्रोमोझोमल अफेक्टेड प्रेग्नन्सी और जेनेटिक डिसऑर्डर, म्हणजे ज्या लेडीमध्ये तिची प्रिव्हियस प्रेग्नन्सी जर का जेनेटिक डिफेक्ट्स असू शकतात त्या फिमेल पेशंटमध्ये आपण ॲम्निओसेंटेसिस टेस्ट करतो. देन सेकंड इज ॲबनॉर्मॅलिटीज डिटेक्टेड बाय अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडच्या वेळेस आपल्याला जर का काही ॲबनॉर्मॅलिटीज वाटल्या तर आपण ॲम्निओसेंटेसिस करतो. देन इदर ऑफ द पॅरेंट इज हॅव्हिंग अ जेनेटिक डिसऑर्डर. फॅमिलीमध्ये कोणत्याही दोन्ही फॅमिलीज म्हणजे मॅटर्नल ॲज वेल एज पॅटर्नल फॅमिलीमध्ये कोणालाही जर का काही जेनेटिक डिसऑर्डर असेल, ठीक आहे, तर ती बेबीला आहे का नाही ही चेक करण्यासाठी आपण ॲम्निओसेंटेसिस करतो. देन रिकमेंड फॉर वुमेन ओल्डर दॅन 35 इयर्स. जर का एज एल्डरली प्रायमरी ग्रॅव्हिडा असेल, जे आपण काल एल्डरली प्रायमरी ग्रॅव्हिडा वाचलं होतं, अबव 35 इयर्स एज असेल तर त्याच्यामध्ये हे केलं जातं. वुमेन रिक्वेस्टेड बिकॉज शी इज कन्सर्न दॅट हर बेबी मे हॅव अ क्रोमोझोम ॲबनॉर्मॅलिटी, म्हणजे ऑन पॅरेंट्स डिमांड सुद्धा ॲम्निओसेंटेसिस करू शकतात. ठीक आहे, आता ॲम्निओसेंटेसिस सोबत रिस्क फॅक्टर्स काय काय आहेत? सो रिस्क फॅक्टर्स आहेत मॅटर्नल और फिटल हिमरेजिंग. ठीक आहे, सो मॅटर्नल और फिटल ब्लिडिंग होऊ शकतं. देन बिकॉज ऑफ ॲस्पिरेशन तिथं इन्फेक्शन होऊ शकतं. फिटल इंजरी, ॲस्पिरेशनच्या वेळेस ते निडल बेबीला पंक्चर करून त्याला इंजरी करू शकतं. किंवा मिसकॅरेज होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत, बट कमी आहेत. ठीक आहे, मिसकॅरेजचे चान्सेस कमी असतात. हे होतं 14 to 16th वीकमध्ये ॲम्निओसेंटेसिस करू शकतो आपण. ओके, ॲम्निओसेंटेसिस इन लेट प्रेग्नन्सी. ॲम्निओसेंटेसिस थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा केलं जातं टू सी वेदर बेबीज लंग्स आर डेव्हलप्ड. ओके, सो ह्या गोष्टी आपण बघितल्या. स्क्रीनिंग, रिस्क अप्रोच अँड स्क्रीनिंग ऑफ केसेस, म्हणजे ब्लड टेस्ट करतो आपण, ठीक आहे, रिस्क चेक करण्यासाठी. एक्सेसिव्ह वेट गेन जर का मदरचं असेल तर ते एक रिस्क अप्रोच होऊ शकतं की बिकॉज ऑफ दिस एक्सेसिव्ह वेट गेनमुळे इट कॅन बी अ केस ऑफ हाय रिस्क प्रेग्नन्सी. ठीक आहे, देन प्री एक्झिस्टिंग हायपरटेन्शन असेल तर दिस कॅन ऑल्सो बी अ केस. इंक्रीज और डिक्रीज इन एमनिओटिक फ्लुइड, आपण त्याचे टेस्ट कसे करतो? फर्स्ट टेस्ट आपण करतो MSAFP, जे आपण 15 to 18th वीकमध्ये करतो. देन कोरियोनिक विलस सॅम्पलिंग ते करतो 10th वीकमध्ये. कॉर्डोसेंटेसिस करतो 18th वीकमध्ये. ट्रिपल टेस्ट 16 to 18th वीक्स और ॲम्निओसेंटेसिस 14 to 16 वीक्स. हे एव्हरी लेडीमध्ये केलंच जातं असं नाही. ठीक आहे, हे अशा लेडीज ज्यांना आपल्याला वाटतं की ह्या हाय रिस्क प्रेग्नन्सी ह्यांचं असू शकतं, तर ते कन्फर्म करण्यासाठी ह्या टेस्ट केल्या जातात. ठीक आहे, सो आज आपण बघितलं स्क्रीनिंग अँड असेसमेंट ऑफ हाय रिस्क. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर लेट मी नो. आय विल क्लिअर दॅट आउट इन द नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मोडॅलिटीज ऑफ डायग्नोसिस, इन्व्हेजिव्ह अँड नॉन इन्व्हेजिव्ह. ठीक आहे, सो इन्व्हेजिव्ह अँड नॉन इन्व्हेजिव्ह मेथड बघणार आपण, जे प्रीनेटल स्क्रीनिंग आणि डायग्नोसिस असतात त्याच्याबद्दल. थँक्यू.